अहिल्यानगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ NSUIच्या वतीनं गुडलक चौकात कलाकार कट्टा येथे निदर्शने करण्यात आली आहेत। काँग्रेसचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करून त्यांना मारहाण झाल्याची घटना बुधवारी घडली। या घटनेत मारहाण करणारे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी असल्याचा आरोप करत NSUIच्या वतीनं पुण्यात निदर्शने करण्यात आली। NSUIचे प्रदेशाध्यक्ष अक्षय कांबळे यांच्या नेतृत्वात ही निदर्शने करण्यात आली। यामध्ये काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, NSUIचे जिल्हा अध्यक्ष अभिजित कोरे यांच्यासह NSUIचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। राज्याला कायमस्वरूपी गृहमंत्री मिळावा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ही मागणी यावेळी करण्यात आली। याशिवाय वरिष्ठांनी आदेश दिल्यास भाजपच्या कार्यकर्त्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा यावेळी कांबळे यांनी दिलाय। जिथं जिथं काँग्रेसची सत्ता येऊ शकते अशा प्रत्येक ठिकाणी भाजप सरकारद्वारे देवेंद्र फडणवीस यांनी पाळलेल्या गुंडांद्वारे काँग्रेसच्या नेत्यांवरती हल्ले होत आहेत। मुंबईमधलं प्रकरण असू दे किंवा अहिल्यानगरमधलं प्रकरण असू दे, हा प्रकार दडपशाहीचा आहे। हा प्रकार त्या संविधानाला पायदळी तुडवण्याचा आहे आणि त्याच्या विरोधात काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही एकजूट होऊन या भाजप विरुद्ध लढणार आहोत। भाजपच्या गुंडांनी किती जरी प्रयत्न केला तर हा सत्याचा आवाज आहे, हा गांधीजींचा आवाज आहे, हा संविधानाचा आवाज आहे, हा बाबासाहेबांचा आवाज आहे, हा बुलंद होत राहील आणि काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता या दहशतवादी गुंडांविरुद्ध लढत राहील। आज मीडियातर्फे आम्ही या भाजपच्या गुंडांना सांगू इच्छितो की तुम्हाला जशास तसं उत्तर देण्यासाठी विद्यार्थी काँग्रेस, युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष मजबूतीनं उभा आहे आणि फक्त पक्षश्रेष्ठीने एक आदेश द्यावा। या भाजपच्या गुंडांना आम्ही जशास तसं उत्तर देण्यासाठी तयार आहोत। हर्षवर्धन सकपाळजी पक्षाचे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी जाऊन तिथे भेट घेतलेली आहे, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या आंदोलन केलेलं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या प्रत्येक काँग्रेस नेत्यानं ट्विट केलेलं आहे आणि याविरुद्ध महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आता आंदोलनं सुरू होतील आणि जे जे भाजपचे गुंड अशा पद्धतीनं ज्या प्रकारे उत्तर पाहिजे आहे त्या प्रकारे उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत। हे करणार आहोत, हे वाचवण्यासाठी आम्ही लढत आहोत, हे वाचवण्यासाठी काँग्रेसची लढाई आहे आणि याविरुद्ध लढाई चालूच राहील।